नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आज झालेली जी नवोदयची परीक्षा आहे म्हणजेच या नवोदय परीक्षेचा ए सेटची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अत्यंत विश्वसनीय अशी उत्तर आहेत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणतीही उत्तरसूची पाहण्याची गरज नाही। अत्यंत अचूक अशी उत्तरसूची आपण या आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे। नक्कीच सर्वांनी या ठिकाणी पहा। चला तर मग लगेचच आपण क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करूया। मानसिक क्षमता परीक्षण पहा, ए सेट आहे। प्रश्न जरी वेगवेगळे असले बी सी आणि डी चे, परंतु प्रश्न क्रमांक वेगळे असले तरी प्रश्न एकदम सारखेच आहेत। चला तर मग लगेचच आपण पहिला प्रश्न सुरू करूया। पहा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ए बी सी आणि डी दाखवल्या आहेत। या 4 आकृतीपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखवण्यासाठी त्या ठिकाणी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोर वर्तुळ काळे करा। पहा आता प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे पहा सी। ज्या विद्यार्थ्यांनी सी हे उत्तर लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पर्याय दुसरा आहे प्रश्न, त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक ए। ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर लिहिले त्यांचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न, या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी। त्यानंतर चौथा प्रश्न, या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। त्यानंतर पुढे आहे पहा भाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृतीपैकी प्रश्न आकृतीची समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर त्या ठिकाणी नोंदवा। पहा समान आकृती निवडायची होती। 5व्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक डी। त्यानंतर 6व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तंतोतंत आकृती आपल्याला ओळखायची होती। त्यानंतर 7व्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक बी। 8व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पहा 8व्याचं देखील उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर भाग 3 मध्ये प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे। उजव्या बाजूस दिलेल्या ए बी सी आणि डी अशा उत्तर आकृत्यावर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर असेल अशी आकृती शोधून काढा। म्हणजे त्या ठिकाणी लुप्त झालेली आकृती आपल्याला शोधायची होती। पहा 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। त्यानंतर 10वी जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये हा भाग लुप्त झाला आहे म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। 11वा प्रश्न पहा, ही आकृती नीट निरीक्षण करा। या आकृतीचा लुप्त झालेला भाग आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर पुढचे आहे 12वा प्रश्न, त्या 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। ज्या विद्यार्थ्यांनी या आकृतीसाठी डी पर्याय दिले आहे त्यांचं उत्तर त्या ठिकाणी अचूक आहे। त्यानंतर भाग 4 मध्ये प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडली आहे। प्रश्न आकृती विशिष्ट क्रमाने आहेत। उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृतीमधून अशी आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल। पहा आता या ठिकाणी या आकृत्या पहा, याच्या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 रेषा आहेत। इकडे 4 रेषा, इकडे 3 रेषा, मग इकडे 2 रेषा, म्हणजेच या ठिकाणी 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। ज्या विद्यार्थ्यांनी बी पर्याय लिहिलाय त्यांचं उत्तर अत्यंत अचूक आहे। त्यानंतर 14वा प्रश्न, या 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। त्यानंतर 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। त्यानंतर भाग 5 मध्ये प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येक 2 प्रश्न आकृतींचे 2 गट आहेत। दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे। पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे। तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे। प्रश्नचिन्हाच्या जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतीमधून शोधून काढा। पहा आता त्याचं उत्तर आहे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी दिलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी अचूक आहे। त्यानंतर 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। 19वा प्रश्न, त्या 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर 20वा प्रश्न आहे, त्या 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर पुढे आहे पहा प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण चौरस वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे। दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 आकृतीमध्ये ए बी सी आणि डी यामध्ये आहे। उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीला पूर्ण करेल।
पहा आता या ठिकाणी 21व्या प्रश्नाची अचूक आकृती येणार आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 22व्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पहा हे जे प्रश्न आहेत तुमच्या सेटमध्ये वेगवेगळ्या क्रमांकावर असतील, परंतु ते आपण आकृती पाहून त्या प्रश्नांची अचूक उत्तर त्या ठिकाणी मिळवू शकतो पहा. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, त्या 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढचा आहे भाग 7. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजू दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती शोधून काढा. एक्स वाय वर आरसा ठेवला आहे असे समजा. पहा म्हणजे आरशातली प्रतिमा आपल्याला ही करायची आहे. म्हणजे 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पहा आरशामध्ये उजवी बाजू डावी होते आणि डावी बाजू उजवी होते, म्हणजे या ठिकाणी 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 26वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढे आहे 27वा प्रश्न, या 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढे आहे 28वा प्रश्न, त्या 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर पुढे आहे 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृती दाखवल्याप्रमाणे एक कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडले आहेत आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. पहा या ठिकाणी 29वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, त्या 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 31वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 32वा प्रश्न, त्या 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढे आहे पहा भाग 9. प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे. ए बी सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या असलेल्या उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती निवडा. पहा आता या ठिकाणी 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 34वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 35वा प्रश्न आहे पहा, त्याचं उत्तर आहे 35व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 36वा प्रश्न आहे, त्या 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढे आहे भाग 10. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडलेली आहे अशी उत्तर आकृती निवडा. आता या ठिकाणी लपलेली आकृती शोधायची होती, म्हणजे 37व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 38व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढे 39व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढे आहे 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. म्हणजे अशा पद्धतीचे ही जी मानसिक क्षमता चाचणी होती थोडक्यात त्याची उत्तर 40व्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 मार्क मिळाले त्यांचं अभिनंदन. पहा आता पुढं अंकगणित परीक्षण यामध्ये 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 5373 म्हणजे 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत म्हणजेच त्या ठिकाणी वजाबाकी केली, या ठिकाणी 5373 आली. त्यानंतर भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य आहे, त्याचं उत्तर आहे पहा 843. ज्या विद्यार्थ्यांनी 843 पर्याय क्रमांक 1 उत्तर लिहिले त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 43वा प्रश्न आहे, 90 चे मूळ अवयव कोणते आहेत तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 2 गुणिले 3 चा दुसरा घात गुणिले 5 हे 90 चे मूळ अवयव आहेत. त्यानंतर पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 1 उत्तर आहे पहा 44व्या प्रश्नाचं. त्यानंतर 45वा प्रश्न पहा, 45वा प्रश्न काय आहे, जर 9432 भागिले 1.25 बरोबर 7545.6 आहे तर 9.432 भागिले 12.5 च्या बरोबर किती तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 0.75456. त्यानंतर 46वा प्रश्न आहे 1.1 1.01 1.001 0.01 आणि 11.01 आणि 111.1001 ची बेरीज किती तर त्याची बेरीज येते पहा पर्याय क्रमांक सी 125.2311 अशी बेरीज येते. म्हणजेच 46व्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी दिलंय त्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 47वा प्रश्न आहे 3 अधिक 3/100 त्यानंतर अधिक 3/1000 अधिक 3/1000
पहा 1 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष ची बरोबर दशांश संख्या आहे, तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक बी, म्हणजे 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 3.033003. अशा पद्धतीचे 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढे आहे पहा 48वा प्रश्न 20.0925 चे सोपे अपूर्णांक रूप. पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 8037/400, म्हणजे 48व्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 49वा प्रश्न आहे प्रत्येक 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 ml च्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती लिटर द्रव्य आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9 लिटर, म्हणजे 49व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी 9. त्यानंतर 50वा प्रश्न आहे सुरेश त्याच्या काकाला भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्याच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? त्याचं उत्तर आहे 1 तास 40 मिनिटे. ज्या विद्यार्थ्यांनी 50व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी लिहिलंय 1 तास 40 मिनिटं, त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 51वा प्रश्न होता, या ठिकाणी 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ज्या विद्यार्थ्यांनी 51व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजे 4 लिहिले, त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 52वा प्रश्न 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11/20, म्हणजे 33/40 मधून 11/20 वजा केल्यास आपल्याला 11/40 हे उत्तर मिळणार आहे. त्यानंतर 53वा प्रश्न आहे 5/22 अधिक 7/22 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22 हे सोडवल्यास प्राप्त होईल. म्हणजे पहा या ठिकाणी छेद समान आहे, त्याच्यामुळे अंशाचं काय करायची बेरीज करा, वजाबाकी करा, बेरीज करा आणि वजाबाकी करा. त्याचं उत्तर येते 17/22, म्हणजे 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 17/22. त्यानंतर 54वा प्रश्न आहे पहा एका दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो, म्हणून 125 रुपयाचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो? त्याचं उत्तर आहे 54व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक डी 2500. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 55वा टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयाला खरेदी केली. तिने त्याच्या दुरुस्तीवर रुपये 3,400 खर्च केले आणि मैत्रिणीला रुपये 56,030 मध्ये विकली. तिला झालेला फायदा तोटा. पहा या ठिकाणी तिला तोटा झाला 2,370. ज्या विद्यार्थ्यांनी 55व्या प्रश्नाचं उत्तर बी केले त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 56वा प्रश्न आहे एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चौकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी रुपये 10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च होईल? पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4,750, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 56व्या प्रश्नाचं उत्तर बी लिहिलंय त्यांचं उत्तर अचूक आहे. त्यानंतर 57वा प्रश्न आहे खालील आयताकृतीपैकी कोणते क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे? पहा आता याचं जर क्षेत्रफळ काढलं तर सर्वात जास्त बीचं क्षेत्रफळ आहे चौकोन, त्याचं क्षेत्रफळ आहे 196, म्हणजे बी याचं 57व्या प्रश्नाचं उत्तर बी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बी लिहिलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी अचूक आहे. त्यानंतर पुढचा 58वा प्रश्न आहे सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत, 2 लगतच्या तारामधील कोन काय किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 15 अंशाचा 2 लगतच्या तारामधील कोन आहे, म्हणजे 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 59वा प्रश्न आहे घड्याळात संध्याकाळचे 6 वाजता तास व मिनिट काट्यातील कोन 6 वाजता सरळ कोन त्या ठिकाणी होतो, म्हणजे 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 60वा प्रश्न आहे पी क्यू आर आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नापेक्षा कितीने जास्त आहे? त्याचं उत्तर आहे 4 ने जास्त आहे, म्हणजे 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आता मराठीचा भाग आहे भाषा परिखंड खंड 3 याच्यामध्ये भाषा परीक्षण याच्यामध्ये पहा सूचना आहे. या खंडात 4 परिच्छेद आहेत. प्रत्येक उत्तरानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरता ए बी सी आणि डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिली आहेत. यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोध आणि ते त्या ठिकाणी नोंदवायचं होतं. पहा आता हा जो परिच्छेद आपण काळजीपूर्वक वाचला तर त्याची उत्तर आपल्याला बरोबर सापडतील. पहा आता पहिला प्रश्न 61वा
थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दमणे. थकणेचा समानार्थी शब्द दमणे. त्यानंतर 62वा प्रश्न आहे, रोबोट चुका करत नाही कारण? त्याचं उत्तर आहे ते यंत्र आहे. ते यंत्र आहे म्हणून रोबोट चुका करत नाही, म्हणजे 62व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढचा 63वा प्रश्न आहे उतार्याप्रमाणे पुढील प्रमाणे कोणत्या उपक्रमात रोबोटचा वापराचा उल्लेख नाही? उतार्याप्रमाणे पुढील प्रमाणे कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मुलांना शिकवणे. त्यानंतर 64वा प्रश्न आहे, धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धोकादायक म्हणजे डेंजर, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे सुरक्षित, म्हणजे 64व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी लिहिलंय त्यांना त्या ठिकाणी ते उत्तर त्यांचं बरोबर आहे. त्यानंतर 65वा प्रश्न आहे, रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा. आता या ठिकाणी पहिला आहे, बहुवंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात, रोबोट चुका करत नाहीत, रोबोट अत्यंत उपयोगी आहे, बहुवंशी रोबोट माणसासारखे दिसतात. तर चुकीचं विधान आहे, बहुवंशी रोबोट माणसासारखे दिसतात, म्हणजे 65व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी लिहिलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी अचूक आहे. त्यानंतर पुढचा परिच्छेद होता, हा परिच्छेद आपल्याला सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखामुळे सहज ओळखता येतो. हा जो परिच्छेद होता तो काळजीपूर्वक वाचायचा होता आणि त्याच्यावर प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. प्रश्न होता 66वा, सोनेरी गरुड बहुवंशी टिंबटिंब आढळतो, तर त्याचं उत्तर आहे उत्तरी गोलार्धात, म्हणजे 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 67वा प्रश्न होता, मादी गरुड पक्षी टिंबटिंब यावरून ओळखता येतो, त्याचं उत्तर आहे मोठा आकार. मादी गरुड पक्षाचा मोठा आकार असल्यामुळं आपल्याला ओळखता येतो, म्हणजे 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 68वा प्रश्न आहे, घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? तर त्याचं उत्तर आहे मोकळी जागा. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? तर मोकळी जागा, म्हणजे 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 69वा प्रश्न आहे, दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचं उत्तर आहे स्वर्णिम, म्हणजे 69 दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द स्वर्णिम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 69व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 लिहिलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी अचूक आहे. त्यानंतर 70वा प्रश्न आहे, पुढीलपैकी मोठा हा शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द. आता मोठ्याच्या विरुद्धार्थी नसलेला शब्द लहान काय आहे? त्याच्या विरुद्धार्थी आहे छोटा, विरुद्धार्थी आहे सूक्ष्म, देखील विरुद्धार्थी आहे. म्हणजे व्यापक हा शब्द मोठ्याचा काय समानार्थी आहे, म्हणजे त्या ठिकाणी 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढचा परिच्छेद आहे, पुस्तके ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्व राहणारी कृती आहे. हा जो परिच्छेद आहे तो काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवता आली असती. आता 71वा काय प्रश्न आहे, पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे, तर उपयोगी कृती आहे, म्हणजे 71व्या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 72वा प्रश्न आहे, कालप्रभावत पुस्तके टिकून राहतात कारण? त्याचं उत्तर आहे त्यात महान विचार असतात. कालप्रभावात पुस्तके टिकून राहतात, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्यात महान विचार असतात. त्यानंतर 73वा प्रश्न होता पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द. अनुपयुक्त म्हणजे अयोग्य, म्हणजे 73व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 74वा प्रश्न आहे, जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण? पर्याय क्रमांक बी, जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात. जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते त्याचं कारण आहे जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात, म्हणजे 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 75वा प्रश्न आहे, परिच्छेदात पडझड या शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? पडझड म्हणजे ढासळणे, म्हणजे 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढे आहे परिच्छेद 4, शेवटचा परिच्छेद आहे. हा शेवटचा परिच्छेद सर्व प्रकारचे कोळी जाळे विणतात, ज्या जाळ्यामुळे कोळ्याला 3 प्रकारे मदत मिळते. हे जाळे अंडीचे जतन करण्यास, धोक्याच्या वेळी लपण्यास आणि खाद्य झडपण्यास मदतरूप ठरते. हे जो परिच्छेद होता हा परिच्छेद काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची होते. 76वा प्रश्न होता, सदर परिच्छेदाचा मुख्य विषय काय आहे? तर कोळ्याच्या जाळ्याचे महत्व या परिच्छेदामध्ये सांगितलंय, म्हणजे 76व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 77वा प्रश्न होता, कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचं आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ते पाण्याचा शोध घेते, म्हणजे या ठिकाणी 77व्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी सी लिहिलंय त्यांचं त्या ठिकाणी अचूक असणार आहे. त्यानंतर 78वा प्रश्न आहे, अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. त्याचं उत्तर आहे 78व्या प्रश्नाचं चिकटला, म्हणजे 78व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 79वा प्रश्न आहे,
जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते तर तो अनुभवतो। म्हणजे 79व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। ज्या विद्यार्थ्यांनी सी पर्याय लिहिला 79व्या प्रश्नाचा त्याचं उत्तर अचूक आहे। त्यानंतर 80वा प्रश्न आहे परिच्छेदाच्या शेवटी आलेले अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे अस्तित्व म्हणजे जगणे। म्हणजे 80व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। अशा पद्धतीने आपण नवोदय विद्यालयातील हे सर्व 80 प्रश्न आणि त्याची उत्तरं या ठिकाणी पाहिलेली आहेत। अत्यंत विश्वसनीय आणि अत्यंत अचूक आहेत, याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही। हीच फायनल आन्सर की जरी म्हटली तरी तुम्हाला त्या ठिकाणी वावगी ठरणार नाही। अत्यंत एकदम म्हणजे परिपूर्ण अशी उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। नक्कीच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।